तुम्ही ऐकत आहात अनवॉन्टेड मॅरेज भाग 12. कथेला सुरुवात करायच्या आधी आपल्या या कथाविश्व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा आवडत असेल तर लाईक करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपली शिवानी आणि रुहान ही जोडी आवडते ना तुम्हाला? मग चला भेटूया त्यांना. अनवॉन्टेड मॅरेज भाग 12. राज बारीक डोळे करून शिवानीकडे पाहत होता. त्याला तिथे पाहून ती मात्र अजून गोंधळून गेली होती. याला नक्की काय माहीत आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती. नजरेनेच त्याला शांत बस म्हणून खुणावत होती, पण तो तिला पूर्ण इग्नोर करून सरळ तिच्या बाबाजवळ येऊन उभा ठाकला. बाबा, तुमच्या मुलीला नेहमी कांड करायची सवय लागली आहे. आज पण मॅडम मोठा झेंडा गाडून आल्या आहेत. राज तिला मोठे डोळे करून पाहत बोलतो. तशी ती रागात जोरातच त्याच्या पायावर पाय मारते. आ बघा, ही अशीच नुसतं हाणामारी करत असते. आज पण ती. राजने आपला पाय एका हातात पकडत पुन्हा सांगायला सुरुवात केली. आता गप्प बस की, का फोडू तुझं डोकं? आधीच इथं डोकं ठणकत आहे आणि आला परत माझं डोकं उठवायला. निघ आधी इथून. शिवानीने सरळ त्याला हाताला धरून बाहेरचा रस्ता दाखवला. थांब. आता बाबा मात्र राज जवळ आले. त्याचा हात शिवानीच्या हातातून सोडवून घेतला. खरं काय ते सांग. बाबा नजर रोखून राजला विचारतात. आज हॉटेलमध्ये कोणी मोठी असामी आली होती. हिने त्यांना काहीतरी चुकीचं बोलून त्यांच्यासोबत वाद घातला. ते रागात निघून गेले. इतकंच काय ते कळलं मला. राज एका दमात बोलून मोकळा झाला. तशी शिवानी त्याच्याकडे पाहून अजूनच रागाने धुसफुसू लागली. गरजच काय मी म्हणतो नको तिथे वाद घालायची. सवय सोडून दे. गिऱ्हाईक आपल्यासाठी देवासमान असतात. उगाच कशाला नको तिथे डोकं लावत असते. जरा म्हणून शांतीने घेता येत नाही. सतत हातात तलवार घेऊन लढायला तयार असते. मी म्हणतो डोकं शांत ठेवता येत नाही का? जिभेवर जरा साखर ठेवून बोलायचं, पण नाही, ते आपल्याला कळतच नाही. मग मनाला लागलं की असं चेहरा पाडून फिरत बसायचं. राजचं बोलणं ऐकून मात्र आता बाबांचं भलं मोठं लेक्चर सुरू झालं. बाबा जसजसे बोलत होते तसतसं शिवानी राजकडे खाऊ का गिळू या नजरेने पाहत होती. आधीच त्याने अर्धवट माहिती दिली होती. रुहानबद्दल त्याला काही माहीत नसताना त्याने नको तो चोंबडेपणा करून मोकळा झाला होता. आता बाबांचे 4 अनमोल शब्द ऐकल्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. बाबा, आधीच डोकं दुखत आहे. आता बास झालं ना. इथून पुढे सगळं लक्षात ठेवेल, मग तर झालं. शिवानीने शेवटी वैतागून आपल्या बाबांना मिठी मारत त्यांना माघार घ्यायला सांगितली. सॉरी बोलून सरळ तिने हत्यार टाकलं. आता तिच्यात ताकद नव्हती त्यांच्याशी वाद घालायची. ती चुकीची नव्हतीच, तरीही आज तिला बोलणी मिळाली होती. त्यामुळे राजवर अजून भयंकर चिडली होती. माकड्या, डुचक्या, घुबडतोंड्या, शेंबड्या, काय गरज होती चोंबडेपणा करायची? तुला माहीत तरी होता का तो सुटाबुटातला राक्षस कोण होता? काय केलं माहीत होतं का? नाही ना, मग कशाला तोंड उघडलं? तो सभ्य वाटणारा माणूस खवचट होता मेला. आगाऊपणा करत होता. घ्यायचं तर काही नव्हतं, उगाच दुकानाचे नाव खराब करायला आला होता. मग काय असंच त्याला सोडणार होते का? तुला काही माहीत नसताना मी म्हणते तोंड चुरू चुरू चालतंच कसं? बाबांशी थोड्या वेळ गप्पा मारून शिवानी आणि राज तिच्या रूममध्ये आले होते. आता मात्र शिवानीच्या रागाचा उद्रेक झाला होता. राजला चांगले धपाटे घालून ती त्याला झोडपत होती. उगाच चुगली केली असं राजला वाटून गेलं. खरं तर तिच्या काळजीपोटीच तो आला होता. तिचं असं फटकळ बोलणं त्याला आवडत नव्हतं. कधी कोण कसा भेटेल आणि तिला काही केलं तर, म्हणून तो नेहमी काळजीत असायचा. त्याचं तर ती अजिबात ऐकत नव्हती. रोज कोणाशी ना कोणाशी पंगा घेणं सुरू होतं. म्हणून आज त्याने ठरवलं होतं बाबांना सगळं सांगायचं. असं कोणत्या मोठ्या माणसांशी पंगा घेणे आपल्यासारख्या सामान्य माणसांना परवडणार नव्हतं हेच तिला समजवायचं होतं. पण इथं झालं उलटंच. तिने चांगला त्याला बदडून काढला होता. सॉरी माझी आई, पुन्हा असं करणार नाही. आता तरी सोड ना प्लीज. राज मात्र मार वाचवण्यासाठी पूर्ण रूमभर इकडे तिकडे पळत होता. शेवटी अचानक खाली पडलेल्या सामानावरून शिवानीचा पाय घसरला. ती पडणार तोच राजने तिच्या कमरेत हात घालून तिला सावरण्याचा प्रयत्न केला.
पण हे सगळे इतके अचानक झाले की राजचाही तोल गेला आणि तो शिवानीसकट खाली पडला. राज खाली तर शिवानी वर, अशा परिस्थितीत दोघेही जमिनीवरती पडले. तिचे ते रेशमी मुलायम केस त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते. तिच्या छातीचा दबाव त्याच्या छातीवर पडल्याने त्याच्या मनात वेगळीच हलचल सुरू झाली. त्याच्या हृदयाची धडधड कैक पटीने वाढली. जिच्यावर प्रेम करतो ती अगदी त्याच्या जवळ होती. हा क्षण इथेच थांबवावा असं मनात आलं. नकळत ती जवळ आली, श्वासांचंही भान विसरली. नकळत ती जवळ आली, श्वासांचंही भान विसरली. गालांवरती हळवी लाली अन नजरेत थोडीशी घबराट आली. ती लाजून हलकस हसली, ओठ चावून नजर झुकवली. ती लाजून हलकस हसली, ओठ चावून नजर झुकवली. तो खट्याळ हसतच राहिला, नजरेतून प्रेम उधळत राहिला. बोल न काही, ती म्हणे मनात, पण तोच बोलतो नजरांनी शांत. बोल न काही, ती म्हणे मनात, पण तोच बोलतो नजरांनी शांत. काय सांगू तुला, तू इतकी सुंदर आहेस. प्रेम माझं ओठावर नाही, पण डोळ्यात साचलं आहे, पण डोळ्यात साचलं आहे. मनातच शब्दांचे मोती गुंफताना तो तिलाच भान हरपून पाहत होता. त्याने अलगद तिचे केस बाजूला केले. तिचा चेहरा पाहायला आतुर झाला होता. केस बाजूला करताच ते घाबरून बंद झालेले डोळे त्याच्या नजरेस पडले. तो सुंदर चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्याच्या जवळ होता. तिचे गरम श्वास त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होते. त्यामुळे अजूनच त्याची हालत खराब झाली होती. तिने घातलेल्या क्रॉपटॉपमधून त्याचे हात तिच्या त्या उघड्या कमरेवर स्थिरावले होते. तिचा तो स्पर्श अनुभवून त्याला मात्र वेगळ्याच दुनियेत सफर केल्यासारखं भासत होतं. तो एकटक तिलाच पाहत होता. तिने मात्र एक डोळा उघडून हळूच पाहिलं. राजला इतक्या जवळ पाहून ती जरा गडबडून गेली. त्याच्या छातीवर हाताने जोर देत उठण्याचा प्रयत्न करू लागली. इतक्या वेळ बडबडणारी एकदम शांत झाली होती. उठायचा प्रयत्न करत होती, पण पुन्हा तेच झालं. पुन्हा तिचा तोल गेला आणि त्याच्या त्या भारदस्त छातीवर ती आपटली. राजला आज त्याच्या भावना आवरणं कठीण झालं होतं. ती पुन्हा उठायचा प्रयत्न करणार तोच राजने आपल्या दोन्ही हातांचा विळखा तिच्या भोवती घातला. ती चमकून त्याच्याकडं पाहू लागली. नजरेनंच काय म्हणून विचारलं तसा तो गालात हसला आणि तिला अजूनच आपल्या मिठीत जखडून टाकलं. त्याच्या अशा अचानक केलेल्या कृतीने ती मात्र आता पुरती गोंधळून गेली होती. राज, लिव्ह मी. काय करतोयस? सोड मला. तिने नजर खाली झुकवत त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न केला. आज त्याच्या नजरेतले भाव काही वेगळेच सांगत होते. आता तिच्याही हृदयाची धडधड वाढली होती. त्याची ती नजर तिला बेचैन करू लागली. त्याच्या अशा मिठीत घेतल्याने तिचं अंग अंग शहारून गेलं होतं. त्याची आजची नजर वेगळीच होती. त्याचा तो हळूवार स्पर्श तिला खूप वेगळं काहीतरी सांगून जात होता. तुला खरंच माझ्या भावना कळत नाही की कळूनही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही? अजून किती दिवस असं मला तडपवणार आहेस? कधीतरी मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. राज अगदी हळू आवाजात तिच्या त्या डोळ्यांमध्ये पाहत निर्भीडपणे बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून तिचे गाल झरझर लाल होऊ लागले. माहीत होतं तो आपल्यावर प्रेम करतोय. त्याच्या कृतीतून, वागण्यातून, बोलण्यातून तिला ते प्रत्येक वेळी जाणवलं होतं. पण घरची जबाबदारी असल्याने तिला ते स्वीकारणं जरा कठीण जात होतं. आज मात्र तो सरळ मुद्द्यावर बोलत होता. ते ऐकूनच मनात फुलपाखरू उडू लागले. राज, तू काय बोलतोयस? मला खरंच काही कळत नाही. ती मात्र कळून न कळल्यासारखं भासवून त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती. राजने पटकन गोल फिरवून तिला आता आपल्या खाली घेतलं. राजने तिचे ते सुटण्यासाठी धडपडणारे हात आपल्या दोन्ही हातात कैद केले. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. दोघांचे श्वास कमालीचे वाढले होते. आता राजचा भार तिच्या अंगावर जाणवू लागला होता. तुला खरंच माहीत नाही मी काय बोलतो आहे ते? ठीक आहे, चल तर मग आज जे काही आहे ते तुला सांगूनच टाकतो. राजने असं बोलताच तिच्या मनात मात्र चलबिचल चालू झाली. तो आता जे काही सांगणार होता ते बहुतेक तिला आधीच कळलं होतं. त्यामुळे तिची अधीरता अजूनच वाढली होती.
लाजून गाल लाल झाले होते, ज्यांना पाहून राजला मनात अजूनच हुरूप आला. शिवाने, अगदी प्रेम काय आहे हे समजत नव्हतं तेव्हापासून तू मला आवडत होतीस. या राजच्या हृदयावर राज्य करणारी फक्त तू एकच आहेस. आजपर्यंत कधीच कोणत्या मुलीला त्या नजरेने पाहिलं नाही, पण तुझ्याविषयीची मनात असलेली फिलिंग कधी कमीही झाली नाही. तुझ्याशिवाय कधी कोणी आपलं असं वाटलंच नाही. तुझ्याशिवाय कोणी या मनाला आवडलंच नाही. तुझ्याशिवाय कोणाचं नाव ध्यानीमनी येत नाही. तुझ्याशिवाय माझ्या मनात जीवनसाथीचा विचार दुसऱ्या कोणाचा करवतही नाही. या राजाची राणी बनशील का? तू माझ्या आयुष्यात येऊन माझ्या आयुष्यात सुखाची उधळण करशील का? तू सांग, होशील का माझी राणी? राजने तिच्या डोळ्यात पाहत आज तिला प्रश्न केला. खरं तर प्रपोज केलं होतं, अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने. जमिनीवर पडलेले ती दोघं आणि अचानक त्याने केलेले हे असं प्रपोज खूप विचित्र होतं, पण तेवढंच खरं होतं. दिखावा नव्हता कोणता त्यात, होतं ते निर्मळ प्रेम. तिने लगेच मान वळवून डोळे घट्ट बंद केले. त्याच्या प्रश्नानेच मनात आनंदाच्या कारंजा उडायला लागल्या होत्या. उंच झोक्यावर झुलत असल्याचं फील होत होतं. राज दिसायला अगदीच हँडसम नसला तरी नाकीडोळी छान होता. सगळ्यात महत्त्वाचं, स्वभावाने खूप छान होता. आपल्या बाबांना, आपल्या बहिणीला आपल्याला समजून घेईल, आयुष्यभर साथ देईल असं तिला वाटत होतं. पहिल्यापासून दोघांची मैत्री असल्याने स्वभाव माहीत होते. तिचा नटखटपणा, आगाऊपणा तो अगदी शांतपणे हाताळून घेत होता. तिला असाच जोडीदार हवा होता. राजने असं विचारल्यावर अचानक तिच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. कधी नव्हे ते लाजेची लकीर पाहायला मिळाली. तो मात्र अधीर होऊन तिच्या उत्तराची वाट पाहत होता. तिने कधीही तिच्या मनातलं त्याला जाणवून दिलं नव्हतं की तिच्या मनात नक्की काय आहे. आवडत तर तो होता तिला, पण कधी मित्रापलीकडे त्याच्याकडे पाहिलं नव्हतं. आता त्याने विषय काढला तर लगेच मनात विचारचक्र सुरू झाले. ती त्याच विचारचक्रात अडकली होती आणि आता मात्र आपण असं काही विचारून चूक तर केली नाही ना, असं त्याला वाटलं. हळूहळू हातांवरची पकड सैल होऊ लागली. ती रुसली असावी असा विचार करून तो तिच्यापासून दूर जाऊ लागला. अंगावरचा भार हलका वाटू लागला तेव्हा कुठे ती भानावर आली. त्याचा उतरलेला चेहरा नजरेस पडला. तो दूर जात आहे याचा अंदाज येताच तिने मात्र अगदी चपळाईने पुन्हा त्याला मिठी मारली. मिठी मारून हलके त्याच्या मानेवर आपले ओठ टेकवले. तिच्या त्या स्पर्शाने त्याच्या अंगावर काटा आला. चेहऱ्यावरती लगेच भलं मोठं हसू उमटलं. तिची ती मिठी सर्व काही सांगून गेली होती. त्यानेही लगेच तिला कडकडून मिठी मारली. आपलं प्रेम आपल्याला मिळाल्याची खुशी काही वेगळीच असते. आज तोच अनुभव राज घेत होता. राजने तिला तसेच मिठीत घेत गोल गोल फिरवलं. शब्द अपुरे पडत होते आज त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी. ती मात्र त्याच्या या वेडेपणावर हसत होती. थँक्यू सो मच या वेड्या राजला आपलं बनवण्यासाठी, माझं प्रपोजल एक्सेप्ट करण्यासाठी. आजच घरी सांगतो आणि लगेच तुझ्या घरी आईबाबांना घेऊन येतो. कधी एकदा तुला माझं बनवतो असं झालं आहे. राज असं बोलताच क्षणात शिवानीचा चेहरा उतरला. अचानक ती त्याच्यापासून दूर झाली. तिचं असं अचानक बदललेलं वागणं पाहून तोही गोंधळून गेला. राज, सॉरी, पण मला इतक्यात लग्न करायचं नाही. तू मला आवडतो, प्रेम करते की नाही माहीत नाही, पण तुझी सोबत मला कायम हवीशी वाटते. तू सोबत असताना मी आनंदी असते. तुझ्याशिवाय माझा दिवस जात नाही. तुझ्यासोबत अख्खं आयुष्य काढायला मी तयार आहे. पण इतक्यात नाही. आत्ताच ताईचं लग्न झालं आहे. बाबा एकटे आहेत. बाबांची आणि दुकानाची जबाबदारी माझ्यावर आहे आणि अशी जबाबदारी झटकून लगेच तुझ्याबरोबर सुखी संसाराची स्वप्न नाही रे पाहू शकत मी. प्लीज तू मला समजून घेशील अशी आशा करते. ती जे आहे ते बोलून मोकळी झाली होती. दोघांमध्ये कधीच कोणत्या गोष्टीचा पडदा राहिला नव्हता. आजही तिने जे आहे ते सांगून टाकलं. राजने तिच्या दोन्ही दंडांना पकडून आपल्याकडे वळवलं. बस इतकंच ना? तुझा होकार असेल तर 1 वर्ष काय,
अशी 10 वर्ष मी थांबायला तयार आहे. फक्त कायम तू माझी म्हणून राहा, मला बाकी काहीच नको. त्याने इतकं बोलून तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवले. त्या स्पर्शात होतं ते फक्त निव्वळ प्रेम. तिने पुन्हा त्याला मिठी मारली. काही वेळ ती त्याच्या मिठीत विसावली. तो आल्याने जणू तिच्या मनावरचं मळप दूर झालं होतं. सगळं टेन्शन जाऊन मन प्रसन्न झालं होतं. शिवानी, इतक्या आनंदाचा दिवस आहे आज आपल्यासाठी. अशा आनंदाच्या दिवशी लोक तोंड गोड करत असतात, तर तू माझं तोंड गोड करणार नाहीस का? राजने तिची हनुवटी पकडून तिचा चेहरा थोडासा वर करत मिश्किलपणे तिला विचारलं. त्याची नजर तिच्या त्या हलक्या गुलाबी ओठांवर स्थिरावली होती. त्याची नजर पाहून तिने मात्र लाजून नजर खाली झुकवली. शेरणी असलेली ती आज भिगीबिल्ली झाली होती. पुन्हा त्याच्या कुशीत चेहरा लपवला तिने. त्याच्याकडं पाहायची हिंमत होत नव्हती. कॅन आय? राजने पुन्हा तिच्या कानाशी असं विचारताच तिने डोळ्यांची उघडझाप करतच त्याला परवानगी दिली. तिलाही सगळं हवंहवंसं वाटत होतं. वाहवत जायचं होतं तिला त्या सुखाच्या सागरात, नव्हतं थांबायचं. राज मात्र अधीर होऊन तिला पाहत होता. त्याला आज तिच्यावरचा हक्क दाखवून द्यायचा होता. ती फक्त माझीच आहे हे स्वतःच्या मनाला पटवून द्यायचं होतं. स्वप्न आहे की सत्य हे पडताळून पाहायचं होतं. त्याने तिचा तो चेहरा अजून थोडा जवळ घेतला. तिच्या त्या गुलाबी ओठांना स्पर्श करण्याचा मोह त्यालाच आवरत नव्हता. राज हलकंच पुढे झुकून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवू पाहत होता की तेवढ्यात दारावर जोरात थाप पडली. तसे दोघेही दचकून बाजूला झाले. त्या संधीचा फायदा घेऊन शिवानी त्याला धक्का देत हसतच बाहेर पळाली. जाताना त्याला जीभ दाखवून चिडवायला विसरली नाही. तिची ती बालिश अदा पाहून तो मात्र खळखळून हसत होता. इतक्या वेळ तिच्या चेहऱ्यावर असलेली काळजी, टेन्शन, रुसवा, राग, उदासी सगळं काही त्याच्या येण्याने दूर झालं होतं. तिच्या आयुष्यात राज होताच एखाद्या मोरपिसासारखा, जो हळूवार तिच्या मनावर फिरवल्याने तिचा सगळा थकवा दूर होत होता. राज आणि शिवानीचं नातं बहरेल का? की रुहान नावाचं वादळ येऊन धडकेल तिच्या आयुष्यात? राज देईल का साथ तिला? जाणून घेण्यासाठी पुढील भाग ऐकायला विसरू नका. कथा आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आता कथा इतकी गोड आहे तर गोड गोड कॉमेंट्स होऊन जाऊ द्या की राव. चला तर मग कॉमेंट्स करून तुम्हाला कथा कशी वाटते हे नक्की सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा. निरोप घेते आता. चला तर, राम राम मंडळी.